हे अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात सहभागी झाले, त्यांच्या मोर्चाला सामोरे गेले, त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। आणि जे काल आमच्या समोर चित्र आलं ते अत्यंत भयावह आहे की गेल्या 4 महिन्यापासून अंगणवाडी सेविकांना पगार नाही। त्या महाराष्ट्रामध्ये 2 लाख अंगणवाडी सेविकांना द्यायला सरकारकडे पगार नसेल तर हे सरकार का चालवत आहे? या सरकारच्या तिजोरीतला पैसा जातोय कुठे? कोण लुटतंय? हा आमचा पहिला प्रश्न आहे। अंगणवाडी सेविकांच्या मागे शिवसेना ठामपणे उभी आहे, राहील आणि त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये शिवसेना सहभागी आहे। नंबर 2, महानंदा डेअरीचा विषय सध्या या महाराष्ट्रातला अत्यंत संवेदनशील विषय। आज सकाळी अब्दुल सत्तारांच्या संदर्भात एक प्रश्न आहे। अब्दुल सत्तारांनी काल रात्री त्यांच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम आयोजित केला, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा माईकवरून शिवीगाळ केलेली आहे की जो जमला होता त्यांना लाठीचार्ज करा असे आदेश। मला माहित नाही त्याच्याविषयी। अशा गोष्टी ज्या आहेत हे या सरकारचे चरित्र आहे। किती वेळा त्या माणसावर बोलायचं? बोलावं नाही, त्यांचे प्रवक्ते आहेत ते बोलतील। महाराष्ट्रात इतर सुद्धा अनेक राजकीय पक्ष आहेत, महिला आहेत, त्या बोलतील ना, आम्ही बघू ना त्याचं काय करायचं। पण महानंदा आणि अंगणवाडी सेविकांचा प्रश्न शिवसेनेने गांभीर्याने घेतला, अत्यंत गांभीर्याने घेतला। ही जमीन 27 एकर कोणाच्या घशात कोण घालताय आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या कॅबिनेट मंत्र्याशी आणि त्याच्या नातेवाईकाच्या महानंदावरचा काय व्यवहार आहे हे स्पष्ट होणं गरजेचं आहे। हजारो कोटीची जमीन आहे ती, 27 एकर महानंदा, प्राईम लोकेशन, प्राईम लँड त्याला म्हणतो आपण, जमिनीचा तुकडा आहे सोन्याचा। म्हणजे तुम्ही मुंबई अशा प्रकारे कोणाला देताय, कोणाच्या घशात घालताय? कवडी मोल किमतीत विकताय आणि त्या बदल्यात या सरकारमधल्या मंत्र्यांना काय मिळत आहे? तुम्ही आमच्यावरती आरोप करताय ना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेत भाषण करतात ना, हे भाषण माफिया आहेत, हे सगळे भाषण माफिया आहेत। तुम्ही एक्सपोज करणार आहात? मी आत्ता तुम्हाला काय सांगतोय, याला एक्सपोज करणं म्हणत नाहीत का? 27 एकर जमीन महानंदाची कोणाच्या घशात जाणार आहे हे आधी आम्हाला सांगायचं। तुम्ही महानंदा विकायला काढली आहे ना, 27 एकर जमीन, प्राईम लोकेशन, ही कोणाच्या घशात जाणार, त्याच्यावरती कोणाचा अधिकार राहील, त्याला अजून काय म्हणतात? त्याच्यापेक्षा वेगळी माहिती तुम्हाला काय हवी आहे? अंगणवाडी सेविकांचं शिष्टमंडळ काल वर्षा बंगल्यावर, चांगली गोष्ट आहे, मात्र त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे। 1 तास बैठक होऊन देखील कोणत्याही, जर ते बिल्डरांचं शिष्टमंडळ असतं तर त्यांना न्याय मिळाला असता। त्या गरीब सेविका आहेत, त्यांना 4 महिन्यापासून पगार मिळालेला नाहीये, मानधन वाढवावं अशी त्यांची इच्छा आहे, त्यांना पेन्शन मिळावं। किती रक्कम आहे? वर्षाला 11 कोटी रुपये पेन्शनची। 11 कोटी रुपये जर या सरकारच्या खिशात नसतील तर या सरकारनं जमिनीत गडप व्हायला पाहिजे, बरं का? या सरकारची लायकी नाही काम करण्याची। सर, अजित पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांना अध्यक्षांना गाड्या देण्यात येणार होता, मात्र अंजली दमन यांनी आक्षेप घेतल्यानंतर तो जो वाटप आहे गाड्यांचा तो आता थांबवण्यात आला।